तर आज मात्र मिशूने पाठाच्या पाण्यात खेळण्याचा आनंद मनसोक्त लुटला. चिखलात माखलेले हात, पाण्यात भिजलेले पाय आणि त्या निरागसपणात लपलेला खरा बालपणाचा अर्थ. मोठी खेळणी नाही, स्क्रीन नाही, फक्त निसर्ग, माती आणि मनसोक्त आनंद. बघा पाण्यात कशी हात मारते, जणू पाण्याशीच पहिल्यांदा गप्पा मारतीये. प्रत्येक उडणारा थेंब तिच्यासाठी नवा अनुभव आहे. भीती नाही, शंका नाही, फक्त निरागस आनंद. जणू हे पाणी तिला काहीतरी शिकवतंय आणि तीही ते कुतूहलाने शिकतीये. खेळून झालं, आवरून झालं, आता मात्र वेळ आली गब्बरला ओरडायची. ती तिच्या गोड भाषेत गब्बरला ओरडतीये, कळत मात्र कोणालाच नाही. पण गब्बर मात्र सिरियस होऊन ऐकतोय. गब्बरला ओरड, गप म्हणा, गप गप म्हणा. ओरडा एवढा जोरात होता की तो अक्कांना पण लागला. गब्बर मात्र चिडीत चूप. मग गब्बर ऐकत नाही. आता आम्ही गावच्या अंगणवाडीकडे निघालो. घर रानात असल्यामुळे चालतच जायचं ठरवलं. मिशूला तिच्या सायकलवर बसवलं आणि आम्ही निघालो. आजूबाजूला पसरलेली शेती, हिरवी झाडं आणि डोक्यावरचे दुपारचं ऊन, या सगळ्यातून मिशूचा प्रवास चालू होता. खरं तर अंगणवाडीत मिशूची उंची वजन करायचं होतं आणि माझे FRS करायचं होतं. पण त्या आकड्यांपेक्षा खास म्हणजे मिशूने पहिल्यांदाच तिथल्या मुलांसोबत वेळ घालवला. नव्या ओळखी, नवं हसणं आणि बालपणाचं एक नवं पान.